नमस्कार मंडळी, सिम्पली जेवणमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गरमागरम आणि खूपच स्वादिष्ट चिकन आणि रस्सा. हा रस्सा खूप हलका, पौष्टिक आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनतो. चला तर लागणारे साहित्य पाहूया. इथे मी पाव किलो चिकन घेतलं आहे. याला फक्त हळद आणि मीठ लावून साधारण अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे. 1 वाटी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. हे वाटण बनवण्यासाठी कांदा आणि खोबरे छान खमंग आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. ते भाजताना त्यात आपले अख्खे मसाले जसे दालचिनी, लवंग आणि मिरी हे सुद्धा घालायचं आणि मग ते मिश्रण थंड झाल्यावर त्याची अगदी बारीक छान पेस्ट करून घ्यायची. हिरवा मसाला घेतला आहे. त्यासाठी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन सगळं जाडसर वाटून घ्यायचे. एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे तेल. आता कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. यात तुम्ही एखादा चमचा तूप टाकलं तरी चालणार आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा हलका सोनेरी आणि ब्राऊन रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता यात हळद आणि मीठ लावून मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आणि 4 ते 5 मिनटं छान परतून घ्यायचं. आता यात तयार केलेला हिरवा मसाला घालायचा आणि चिकनबरोबर सगळं छान एकजीव करून घ्यायचं. म्हणजे चिकनला मसाल्याचा छान स्वाद लागेल. आता साधारण 1 मिनिट झाल्यावर यात गरम केलेलं पाणी घालायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं. एक छोटी उकळी आली की तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यांमध्ये चिकन छान शिजून तयार होतं. चला आता 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि आपला कुकरही छान गार झाला आहे. आता उघडून बघूया आपला रस्सा कसा तयार झाला आहे ते. कुकर उघडताच छान वास आला आहे आणि त्यावरूनच कळतंय आपला आळणी रस्सा एकदम बरोबर जमला आहे. आता आपण हा गरमागरम रस्सा एका बाउलमध्ये सर्व करूया. वरून थोडं लिंबू पिळलं की आंबटसर टचमुळे रस्सा अजूनच फ्रेश आणि झणझणीत लागतो. हा असा साधा पण चविष्ट रस्सा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. एकदा नक्की करून बघा. घरची गरमागरम आणि झणझणीत चव तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.